OFSS या शेअरमध्ये आज आपल्याला मार्केट ओपन होतात 5% स्पाइक पाहायला मिळाली। कारण मित्रांनो, या कंपनीने त्यांचे क्वार्टर 4चे रिझल्ट अनाउन्स केलेत, ज्याच्यामध्ये त्यांचे नंबर्स हे अतिशय चांगल्या प्रकारचे राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले। प्रॉफिटमध्ये जवळजवळ 38% जंप कंपनीने घेतलेली आहे, तर सेल जो आहे तो 5% वाढलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला थोडीशी रॅली जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जसं सेशन पुढे गेलं, हा स्टॉक जवळजवळ 7 ते 8% वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला। आता मित्रांनो, या स्टॉकमध्ये तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर फक्त एवढेशा अपडेटवरती अवलंबून राहून चालत नाही। त्याच्यामुळे आपण हा स्टॉक जो आहे तो 4 आपल्या इम्पॉर्टंट फॅक्टरवरती त्याचं कंप्लीट ॲनालिसिस करणार आहोत। मग त्याच्या बेसवरती तुम्ही हे नक्कीच ठरवू शकताय की हा स्टॉक ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। तसेच व्हिडिओच्या शेवटी मी माझा पर्सनल व्ह्यू देखील तुम्हाला या स्टॉक संदर्भातला सांगणार आहे, ज्याच्यामुळे डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला हेल्प होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। जय हिंद, जय महाराष्ट्र। द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो, जेथे आपण स्टॉक मार्केट संदर्भात ज्या काही न्यूज असतात, अपडेट्स असतात, त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करतो, जेणेकरून आपला जो मराठी गुंतवणूकदार आहे, ट्रेडर आहे, त्यांच्या मनामध्ये असणारे स्टॉक संदर्भातले डाऊट्स आपण या व्हिडिओमार्फत पूर्णपणे क्लिअर करत असतो। आता तुम्हाला मी जे 4 फॅक्टर सांगितले, त्यातला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। तर त्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजतं। दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला यातनं कळतं। त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल, तर याच्यामध्ये आपण प्रॉफिट लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट बरोबर होतोय का, ही माहिती आपल्याला त्यातनं समजते। आणि चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर आहे तो म्हणजे चार्ट। तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे तयार झालेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत। तर फंडामेंटल्समध्ये आपल्या टोटल 10 मेट्रिक्स असतात, जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसलेच असतील, आणि सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळतील। तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। ती रेटिंग कशा प्रकारे असेल शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपलं लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात, आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर फंडामेंटल्समधला आपला सगळ्यात पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। आता याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केलं आहे ते आपल्याला समजतं। तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपला 45.3 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट कमवला ते आपल्याला समजते। तो रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपला 32.2 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 0.3 किंवा त्यापेक्षा कमी लागतो, आणि ते आपल्याला 0 पाहायला मिळतोय, म्हणजे जवळजवळ कंपनी ही कर्जमुक्त आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला जवळजवळ 1473 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे। पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्या यातनं समजते। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल, किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत, सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 25 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपला 45 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते। आता तो किती लागतो, 4 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते 0 आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे फ्री कॅश फ्लो, याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये काय शिल्लक राहते का ते आपल्याला समजते। तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते 5 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं। आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीशे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते, आणि एक स्कोर काढला जातो, ॲव्हरेज काढला जातो, ज्याला झेड स्कोर असं नाव दिले। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपला जवळजवळ 16.3 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे। पुढे प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते, आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेले नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे, आणि तेच आपण पाहायला गेलं तर 0च आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला 8.42 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। आता ओव्हरऑल जर इथे रेटिंग पाहायला गेलं तर 8ची रेटिंग आली आहे, म्हणजे स्टॉक इथे ग्रीन झोनमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच काय, तर कंपनी ते फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळते। आता झाले फंडामेंटल्स, आता आपण याचे व्हॅल्युएशन पाहून घेऊया।
व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री बीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पीई पाहायला मिळतो 38.6 आणि स्टॉकचा पी आहे 29.1. पी इथं आपला चांगला पाहायला मिळतोय. पेग रेशो 2 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि पेग रेशो इथं 2.16 आहे. थोडासा पेग आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. इबिट्टा 10च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिट्टा 19.1 आहे. जवळजवळ डबलने आपल्याला जास्त पाहायला मिळतं इबिट्टा इथे. त्यानंतर पीबी रेशो 8च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो 9.76 आहे. पीबी रेशो देखील थोडासा जास्त पाहायला मिळतोय. आता ओव्हरऑल जर व्हॅल्युएशन बघितलं मित्रांनो, तर व्हॅल्युएशन आपल्याला इथं वीक पाहायला मिळत आहेत. आता झालं व्हॅल्युएशन. पुढचा फॅक्टर येतो म्हणजे फायनान्शियल. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण प्रॉफिट लॉस शीट ओपन करून घेऊया. आता P&Lमध्ये जर 2015चा त्यांचा सेल जर बघायचं झालं तर 3,905 करोडच्या आसपास होता आणि तो वाढून आता 2026मध्ये 7,772 करोडच्या आसपास झालेला आहे. आणि मध्ये जरी आपण बघितलं इयर ऑन इयर आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आता सेल्सचे फिगर्स आपल्याला इथं चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत. आता आपण नेट प्रॉफिट पाहून घेऊया. 2015मध्ये त्यांना नेट प्रॉफिट झाला होता 1,192 करोडच्या आसपास आणि 26मध्ये तो वाढून झाला 2,739 करोडच्या आसपास. नेट प्रॉफिटमध्ये देखील चांगल्या प्रकारची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मध्येच आपण बघितलं म्हणजे 15 नंतरचा नेक्स्ट इयर जो होता 2016चा, त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली 15पेक्षा थोडासा नेट प्रॉफिट डाऊन झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर कंटिन्युअसली आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ जी आहे ती इयर ऑन इयर आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. तर फायनान्शियल्स आपल्या इथे चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले, त्यामुळे हा फॅक्टर आपण स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. टोटल 3 फॅक्टर बघितले आपण. पहिला फॅक्टर फंडामेंटल्स स्ट्रॉंग पाहायला मिळाले. दुसरा फॅक्टर व्हॅल्युएशन जो वीक पाहायला मिळाला. तिसरा फॅक्टर होता तो म्हणजे फायनान्शियलचा, जो आपला स्ट्रॉंग पाहायला मिळाला आहे. आता सगळ्यात शेवटचा आणि लास्ट फॅक्टर आहे तो म्हणजे चार्ट. त्यासाठी आपण आता चार्टवर जाऊया. आता चार्टवर जर आपण पाहायला गेलं मित्रांनो, तर डिसेंबर 2023 पर्यंत स्टॉक जो होता तो एकाच रेंजमध्ये आपला ट्रेड होताना पाहायला मिळत होता. त्यानंतर जानेवारी 24मध्ये हा जो प्रिव्हियस हाय होता जो होता 5,145च्या आसपास, तो ब्रेकआउट झाला आहे आणि ब्रेकआउट नंतर आपल्याला मोठी अशी रॅली आपल्याला आलेली पाहायला मिळाली. ती रॅली किती पर्सेंटची होती ती देखील आपण चेक करून घेऊया. इथून जर आपण चेक केलं तर जवळजवळ 215% आसपास ही रॅली आली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाली आणि थोडंसं करेक्शन आपल्याला आलेलं पाहायला मिळालं. करेक्शन आल्यानंतर एक बॉटम क्रिएट केला होता. तो बॉटम होता 7,038च्या आसपास. त्यानंतर स्टॉकने रिव्हर्सल घेऊन वरती जाण्याचे प्रयत्न केलेत, परंतु पुन्हा इथे 9,950चा हाय केला आणि पुन्हा स्टॉक खालच्या साईड येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता एक बॉटम क्रिएट केला आहे मित्रांनो ऑलरेडी. तो बॉटम 6,213च्या आसपास आहे. तिथे आपण एक ट्रेंड लाईन टाकून घेऊया. आता इथे जर आपण नीट बघितलं तर इथे एक बेस बिल्डिंग तयार झाली आहे आणि त्यानंतर मोठी अशी ग्रीन कॅन्डल आपल्याला या महिन्यामध्ये आलेली पाहायला मिळते. आता जी ग्रीन कॅन्डल झाली तयार मित्रांनो, ती जर आपण बघितलं तर लास्टच्या 4 ते 5 महिन्यात जो पिरियड होता त्याच्यावरती आपल्याला क्लोजिंग दिलेली पाहायला मिळते. त्यामुळे आता हायली चान्सेस आहेत की स्टॉक इथून रिव्हर्सल होऊन वरच्या साईडला जाऊ शकतो. परंतु याचं कन्फर्मेशन घ्यायचं झालं तर हा जो एक रेसिस्टन्स बनला आहे, स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे 9,918च्या आसपास, त्याच्यावरती समजा प्राइस क्लोज झाली आणि 1 ते 2 महिन्यात स्टॉकने सस्टेन केलं तर आपण नक्कीच बोलू शकतो आता ट्रेंड जो आहे तिथून रिव्हर्स झालेला आहे आणि त्यावरती अप ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये जाऊ शकतो. आणि आता या स्टॉकमध्ये समजा कोणी न्यूज बेस एंट्री केली असेल किंवा कोणी एंट्री करण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी थोडीशी स्ट्रॅटेजी मी देऊन ठेवतो मित्रांनो. त्यासाठी आपण डेली चार्टवर जाऊया. तिथे शॉर्ट टर्मसाठी आपला पिक्चर जो आहे तो व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. आता इथे आपण डेली टाइम फ्रेमवरती आलेलो आहे. आता इथे सध्या प्राइस आता आपण शूट करतोय त्या टायमाला ट्रेड करते 8,768च्या आसपास. आता पुढे याचा रेसिस्टन्स जर बघायचं झालं तर पहिला नियर बाय रेसिस्टन्स आपल्या इथे पाहायला मिळतोय एक 9,379च्या आसपास. त्यानंतर पुढचा रेसिस्टन्स मी ऑलरेडी तुम्हाला दिला होता, तो इथे सेकंड रेसिस्टन्सचं काम करणार आहे. आता त्यानंतर पुढचा रेसिस्टन्स तिसरा जर बघायचं झालं, हे शॉर्ट टर्म पिरियडसाठी सांगतो आहे मी, तो आहे 10,967च्या आसपास. त्यानंतर सपोर्ट बघायचं झालं तर पहिला सपोर्ट जो आहे नियर बाय तो आपला इथे एक 7,833च्या आसपास पाहायला मिळतोय. त्यानंतर नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो आपला इथे एक 7,075च्या आसपास पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स आहेत. जर कोणाला फ्रेश एंट्री घ्यायची असेल तर हाय त्या प्राईसवरती देखील घेऊ शकतात, परंतु जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर आहेत त्यांच्यासाठीच फक्त मी सांगतो आहे. आणि कोणाला समजा डिस्काउंट प्राईसमध्ये एंट्री घ्यायची असेल त्यांच्यासाठी मी सपोर्ट्स दिलेले आहेत. पहिला सपोर्ट आहे 7,833च्या आसपास, सेकंड सपोर्ट आहे 7,075च्या आसपास. इथे समजा प्राईस आली आणि एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना तुम्हाला दिसला तर याच्यामध्ये नक्कीच तुम्ही छोटीशी क्वांटिटी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. परंतु पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, ही जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली ही फक्त ॲग्रेसिव्ह ट्रेडर्ससाठी आहे. त्यामुळे मी पर्सनली या स्टॉकपासून लांब राहणार आहे आणि जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी देखील मी स्ट्रॅटेजी सांगून ठेवलेली आहे. तशा प्रकारची माहिती आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केली, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी कव्हर करू त्याची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.